आज 17 एप्रिल रोजी महसूल विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे डोणगाव येथे आयोजन करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुण्याचे स्वागत कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझिम सोबत केले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार निलेश मडके साहेब, डोणगावचे ठाणेदार अमरनाथ नागरे, तर माजी कृषी सभापती राजूभाऊ पळसकर, माजी सरपंच संजूभाऊ आखाडे, डॉक्टर गजानन उलामाले, तसेच पत्रकार याशिन बेग व माजी ग्रामपंचायत सदस्य उत्तमराव प्रमाळे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। तर या कार्यक्रमाचे संचालन अमितभाई मुल्लाजी यांनी केले। यावेळी या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी महसूल विभागाचे अनुप नरोटे, अमोल राठोड, पल्लवी गुंठेवार, सीमा चव्हाण, भूषण खिल्लारे, तर सेतू संचालक अमोल ठाकरे, गजानन गोंद्रे, राजू वाटोरे व आदी सेतू संचालकांनी यामध्ये आपला भाग घेतला। तर या शिबिरामध्ये महसूल विभागाच्या सर्व सेवा थेट जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि प्रलंबित प्रश्नाचा जागेवर निपटारा करण्यासाठी डोणगाव ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन केले। या ठिकाणी मान्यवरांनी एक उपक्रमाबद्दल माहिती दिली, तसेच आलेल्या जनतेचे प्रकरणाबद्दल निराकरण केले। आपण हे बघू शकता, जनतेला या ठिकाणी सांगताना ठाणेदार अमरनाथ नागरे, तर यावेळी सर्व विभागाचे कर्मचारी व प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते। शब्दवान न्यूजसाठी जमील पठाण, डोणगाव। बोलायला भरपूर असतंय, मला टायमिंग दिलेलं आहे, त्यामुळं आज सदर कार्यक्रमाला पोलीस प्रशासनाला बोलून मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी महसूल विभागाचे धन्यवाद मानतो। धन्यवाद। धन्यवाद सर। आजच्या या शिबिरामध्ये पोलीस प्रशासन व नागरिकांनी घ्यायची दक्षता, त्यात विशेष म्हणून लहान मुलींनी घ्यायची दक्षता या संदर्भात विस्तृत असं मार्गदर्शन केलेलं आहे। त्यानंतर आपला अधिकृत न घेता आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आपले मार्गदर्शक सन्माननीय तहसीलदार आणि श्री निलेशजी मडके साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या शिबिराला मार्गदर्शन करावं। आजच्या या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराकरिता उपस्थित असलेले सर्व शेतकरी, नागरिक, मंचावर उपस्थित जिल्हा परिषद आदी माजी सदस्य, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, विविध पक्षाचे सर्व सन्माननीय मंचावर उपस्थित पदाधिकारी, माझे सहकारी ठाणेदार साहेब, आमचे सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळाधिकारी, सर्व तलाठी, हे सर्वांचं मी या ठिकाणी कार्यक्रमाचा अतिशय चांगला आयोजन केल्याबद्दल धन्यवाद मागतो। आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जे आहे ती समाधान त्यांचं गावातच झालं पाहिजे, या हिशोबानं आपण मंडळाच्या ठिकाणी हा राजस्व अभियान घेत आहोत। यामध्ये सर्वच विभाग या ठिकाणी आलेले आहेत, जेणेकरून जनतेची कामं जे आहेत ते आपल्या गावातच झाले पाहिजे, हा या मागचा मुख्य उद्देश आहे। यामध्ये कृषी विभाग आहे, आरोग्य विभाग आहे, महसूल विभाग, संजय गांधी विभाग, पुरवठा विभाग, अंगणवाडी, सर्वच विभाग या ठिकाणचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यामुळे नागरिकांनी आता या 2 भाग येतात, ज्यांचे नाव तयार होते त्यांचे आपण 10-15 दिवस आधी ज्यांनी अर्ज केले होते त्यांचे प्रमाणपत्र, संजय गांधीची केस असेल, जर राशन कार्डचा दाखला असेल ते तयार करून या ठिकाणी त्यांचं वाटप केलेलं आहे। परंतु आज ज्यांनी अर्ज केले होते त्यांना आज या ठिकाणी सर्व सेतूचे संचालक, आधार पीठ, सर्व विभागाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी आज आपला अर्ज गावातूनच कागदपत्र आपल्या घरून आणून या ठिकाणी द्यायचा आहे, जेणेकरून येत्या 8 दिवसात तुमचा लाभ तयार करून तुम्हाला त्याचा समाधान शिबिराचा लाभ घेता येईल। सर्वांचे डॉक्युमेंट आता या ठिकाणी त्यांनी आणले नसतील, त्यांनी आपल्या घरी फोन करून या ठिकाणी आपले डॉक्युमेंट मागून घ्या आणि या ठिकाणी अर्ज सादर करा, तुमच्या या समाधान शिबिरामध्ये लाभ मंजूर केला जाईल। या ठिकाणी मुख्य करून शेतकरी वर्गाशी संबंधित सातबारा वाटप असेल, महसूल अदालत असेल, तुमचे रस्त्याचे जे तक्रारी असतील त्या प्रामुख्याने स्वीकारल्या जातील। आपल्या सर्वांना माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणी रस्ता मोहीम चालू केलेली आहे। पहिले आपण शेत रस्ते जे आहे ते लोकवर्गणीतून मोकळे करत होतो, JCBचा खर्च शेतकरी त्या रस्त्यावर जाणारी वर्गणी घेऊन गोळा करत
आणि अतिक्रमण काढण्यासाठी तहसीलदार ठाणेदार साहेब ही सर्व मंडळी त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्यासाठी आपण जात होतो. परंतु आता शासनाने मुख्यमंत्री बळीराजा शेतपालन रस्ता योजना आलेली आहे. 1 किलोमीटर रस्त्यासाठी 15 लाख रुपये शासन मंजूर करीत आहे. आपण आपल्या पूर्ण मेहकर तालुक्यातील जवळपास 1145 रस्ते पूर्ण यादी तयार करून समितीसमोर सादर केलेली आहे. जसा जसा निधी प्राप्त होईल तसा तसे हे 1145 रस्ते आपल्याला पूर्ण खडीकरण करून तयार करायचे आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा शेतमाल आणण्याकरिता नेण्याकरिता